मंडळी, वारी म्हणजे श्रद्धा, सेवा आणि परंपरेचा अखंड सोहळा। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी ननवरे परीट कुटुंबाने ही परंपरा अनेक वर्षांपासून जिवंत ठेवली आहे। गावच्या वेशीपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरती शुभ्र पायघड्या अंथरून पालखीचं स्वागत करण्याची सेवा आज सुद्धा तितक्याच भक्तिभावानं केली जाते। पिढ्यानपिढ्या सुरू असलेली ही अनोखी परंपरा वारीच्या संस्कृतीतील सेवाभाव आणि समर्पणाचं दर्शन घडवत असून वारकऱ्यांसाठी ती भक्तीचा अविस्मरणीय अनुभव ठरते। ऐसी ही वारी आमची परंपरा, संतांच्या चरणी लाभे मोक्ष खरा। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी आहेत आणि या ओळींची प्रचिती आज काटेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ही काटेवाडीच्या वेशीवर येते, त्या वेशीपासून ते पालखी स्थळापर्यंत धोत्र्यांच्या पायघड्या घालून या पालखीचं एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येतं। ते स्वागत करण्याचा मान ननवरे परीट कुटुंबियांना मिळालेला आहे आणि त्याच कुटुंबियांशी आपण बातचीत करणार आहोत। गेली कित्येक वर्ष हे कुटुंबीय अशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करतात। आपण पाहूयात की धोत्र्यांच्या पायघड्या आता तयार झालेल्या आहेत। मला वाटतं पालखी आली की आपण लगेच तुकोबांचं स्वागत हे पायघड्यांनी करणार आहोत। ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकारामांनी त्याचा प्रसार केला आणि संत गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्त्व दाखवून दिलं, देव कुठं आहे। त्यांच्या ह्या सेवेतनं, सर्व संतांच्या सेवेतनं आमच्या ज्येष्ठ मंडळींना देवाची सेवा कशी करायची, तर संत तुकारामाला पायघड्या घालण्याचा निर्धार आमच्या ज्येष्ठ मंडळीनं केला आणि त्यांची प्रथा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्हाला ह्या दिवशी एवढा आनंद वाटतो की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा। वा, खूप सुंदर बोलले माऊली तुम्ही। साधू संत याची घरात तेव्हाच दिवाळी दसरा, तेव्हाच त्यांचा दिवाळी दसरा सुरू होतो। अशा पद्धतीचं वातावरण आज काटेवाडीमध्ये पाहायला मिळतंय। माऊली, मला सांगा, जेव्हा आता तुम्हाला माहिती असतं की पालखी आता काटेवाडीमध्ये येणार आहे लवकरच, कशा पद्धतीची लगबग असते, मनात काय नेमके भाव सुरू असतात? ह्याचे भाव आम्हाला 4 दिवस आधीच माझ्या मनाला लागलेले असतात। धोत्र्याच्या पायघड्या स्वच्छ करणे, त्याला इस्त्री करणे आणि कधी पालखी आपल्या येशीवर येते याची वाट पाहण्याची आतुरतेने वाट पाहतो आम्ही। आणि सकाळपासून कशी तयारी सुरू असते? सकाळपासून हे धोत्र म्हणजे आधी ते धोत्र इस्त्री करणे हे चालू असतं। आणि या सगळ्यांमधून म्हणजे काय सेवेचा आनंद मिळतो तुम्हाला? नेमकं दरवर्षी जे हे सगळं तुमच्याकडून सेवा केली जाते, त्या सेवेमध्ये एक वेगळा भाव नक्कीच पाहायला मिळत असेल। 100 ह्याच्यामध्ये आनंद एवढा भेटतो आम्हाला की मी तुम्हाला आताच म्हणले की साधू संत येते घरा, त्या संतांच्या सेवेत किती आनंद आहे, रस आहे, हे आम्हाला त्या पांडुरंगाने दाखवून दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, काटेवाडी। पंढरपुरातील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी करण्यात आलेली आहे। शासनाच्या 11 रेस्क्यू टीमसोबत कोळी समाजातील तब्बल 400 प्रशिक्षित स्विमर आणि 200 होड्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत। सध्या होड्यांच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात असून नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोळी समाज ॲक्टिव्ह मोडवरती आलेला आहे। लाखो वारकऱ्यांच्या गर्दीत कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा आषाढी वारी दरम्यान 24 तास कार्यरत राहणार आहे। पंढरीचा वास, चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन विठोबाचे। पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं पहिलं आध्यात्मिक कार्य आहे चंद्रभागेमध्ये स्नान करणे। आपल्या आध्यात्मिक जी यात्रेची सुरुवात आहे या चंद्रभागेच्या स्नानाने होते। आषाढी वारी एकादशी काही दिवसावर आलेली आहे आणि या चंद्रभागेची निगा राखणे, संरक्षण करणे आणि येणाऱ्या भाविकांना त्यांचा जीव धोक्यात गेला तर तो वाचवणे, ह्याचं काम पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या करणाऱ्या कोळी बांधवाने आपल्या होडींचं काम हाती घेतलेलं आहे। जेणेकरून शासनाने काही निर्देश दिलेले आहेत, आसन क्षमता ही ठरवलेली आहे आणि त्याप्रमाणे भाविकांची ही यात्रा सुकर व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे। आपल्यासोबत हे कोळी बांधव आहेत। काय सांगाल माऊली, काय कशी असती निगा कशी राखता होड्यांची, काय निर्देश दिलेत, कसं पाहणार आहे? आमच्या 200 नाव आहेत, 400 स्विमर आहेत आणि हा सगळा आम्ही मूळ भूमिपुत्र असल्यामुळे आदिवासी माधव कोळी इथं पूर्ण खडा न खडा या वारीचा माहिती आहे आणि अनेक पिढ्यांचा अनुभव आहे आणि आमची सगळ्यात महत्वाची भूमिका पैसे कमवण्यापेक्षा
येणारा भाविक चंद्रभागेत सुरक्षित येतोय आणि चंद्रभागेत सुरक्षित बाहेर गेला पाहिजे ह्या भूमिकेवर आमचा जास्त भर असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.